नारक चतुर्दशीची कथा. नरकासूर वध. खूप वर्षांपूर्वी पृथ्वीदेवीच्या गर्भातून एक बलाढ्य राक्षस जन्माला आला, नरकासूर. वरदान मिळालं होतं की देव, दानव किंवा मनुष्य कुणीही त्याला पराभूत करू शकणार नाही. त्या गर्वात त्याने स्वर्गावर आक्रमण केलं, देवतांना कैद केलं, 16,000 निरपराध कन्यांना बंदिवान ठेवलं आणि अधर्माचं साम्राज्य निर्माण केलं. देवता भयभीत होऊन श्रीकृष्णाकडे मदतीसाठी धावले. तेव्हा श्रीकृष्ण आणि सत्यभामा गरुडावर आरूढ होऊन नरकासुराच्या विरुद्ध रणांगणात उतरले. भयंकर युद्ध सुरू झालं. आकाशात वीज चमकली, पृथ्वी थरथरली आणि शेवटी सत्यभामेच्या बाणाने नरकासुराचा अंत झाला. मरणाआधी नरकासुराने विनंती केली, माझ्या मृत्यूनंतर लोकांनी दिवे लावून आनंद साजरा करावा. त्या दिवसापासून लोकांनी दिवे लावले. सुरू झाला दीपोत्सव. अंधकारावर प्रकाशाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुःखावर आनंदाचा विजय म्हणून. मित्रांनो, ही कथा आहे की नारक चतुर्दशी का साजरी केली जाते. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर अशा मनोरंजक कथा अधिक पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.